नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. कितीही योग्य विचार केला तरी आपल्या मुलांच्या दृष्टीने चुकीचेच असतो. बंद दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करतोयस पण तिथे दरवाजे नाही भिंत आहे. मग तर भाईच्या मनातले गैरसमज दूर होतील. आदिनाथा चंदूची तळमळ खजिन्यासाठी नाहीच आहे मुळी. कोण तुझ्या अंगावरती वस्कन आलं? विचार ना, तुझ्या लेकीला विचार ना. रिया, तू कुसुमच्या मागे का लागतेस? आता काय झालं? तिला जर सुलेखाशी बोलायचं असेल तर बोलू दे. आपल्याला काय करायचंय? बाबा, तिला कुणाशीही काहीही बोलू दे, माझं काहीच म्हणणं नाहीये. पण आपल्या घरातल्या गोष्टी तिने बाहेरच्यांना सांगू नयेत आणि सुलेखाला तर अजिबातच नाही. काय सांगितलं तिने? तुमच्या आणि भाईच्या भांडणाबद्दल. काय म्हणाली? ते नाही कळलं मला नीटसं, कारण मी आल्यावर टोमॅटोच्या रश्श्याची रेसिपी सांगायला सुरुवात केली तिने. आपल्या घरातल्या गोष्टींबद्दल सुलेखाला रस असायचं कारणच काय? एक्झॅक्टली. बरं झालं बाबा तुम्हालाच हा प्रश्न पडला. नाहीये ना सुलेखाला इंटरेस्ट आपल्यामध्ये, मग का ती कुसुमात्याकडे सतत आपल्या घरातल्यांविषयी सांभार चौकशा करत असते? कुसुमला बोलायला काही कारण लागतं? बिन बटनाचा स्वयंभू रेडिओ आहे तो. समोर कोणी आहे एवढं कळलं तरी लगेच वाजायला सुरुवात करतो. अच्छा बाबा, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की सुलेखा स्वतःहून कुसुमात्याकडे आपल्याबद्दल काहीच चौकशा करत नसेल? सुलेखाला तसं करायचं काही कारणच नाही. ठीक आहे. सुलेखाच्या बद्दल तुझ्या मनामध्ये एवढे विकार का? कारण ती खुनी आहे. माझ्या जवळच्या माणसांचे जीव घेतलेत तिने. यावर तुम्ही काय बोलणार आहात मला माहिती, आणि त्यावर माझं उत्तर काय असणार आहे हे तुम्हाला माहिती. मग बाबा, कशासाठी ते बोलण्यात आणि ऐकण्यात फुकट घालवायचा आपला वेळ? नको ना प्लीज. मोठी झालीस तू, बापाला सहज गप्प करू शकतेस. प्लीज हो बाबा, खरंच तुम्ही असं नका समजू की मी तुमच्याशी मुद्दाम उद्धटासारखं बोलते. हे काही विषय असे. मला तुला एवढंच सांगायचंय, कुसुमच्या फारसं नादी लागू नकोस. मधमाशाच्या पोळ्यावरती स्वतःहून दगड का मारायचं? मी प्रयत्न करेन. सुलेखा जवळजवळ 1 आठवडा गायब होती. ती बडोद्याला तिच्या मैत्रिणीकडे गेली होती. यावर माझा अजिबात विश्वास बसत नाही. मम्मा, ती इथे आली होती तेव्हा तुमच्याशी काही बोलली? ती आत आलीच नाही. बाळ, इन्स्पेक्टर विक्रांतबरोबर तुझं बोलणं झालं? नाही, इतक्यात काही आमचा कॉन्टॅक्ट नाही आहे. पण मम्मा, त्याने एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली. सुलेखा जयपूरला गेली होती, कारण तिने तिच्या ATM वरून तिथनं पैसे काढले. नंतर ती कुठे गेली हे त्यांनाही नाही माहीत. जयपूर?
तिथे काय? तिथे तर कुणीच आमच्या ओळखीचं नाहीये, नातेवाईक नाहीये. मे बी या वेळेला खरंच सहजच गेली असेल आणि आपण सवयीनं तर्कवितर्क करतोय. पण मग हे सांगायची काय गरज होती की ती बडोद्याला जाते? बाळ कुठेतरी पाणी मुरतंय. सुलेखाला अटक झाल्यापासूनच ती कट ऑफ झाली. तिने अभिमानशी ठरलेलं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे बाळ. पण ते नक्की काय आहे हे आपल्याला कसं कळणार? कुसुम, कुसुमताई? कुसुमशी ती बऱ्यापैकी बोलते. तिच्या विश्वासातली आहे कुसुम. पण मला नाही वाटत की सुलेखा तिच्या मनातल्या खऱ्या गोष्टी कुसुमताईशी बोलत असेल. उलट कुसुमताई समोर तिला चांगलंच वागावं लागत असणार. कारण ताईच्या मनात तिचं इम्प्रेशन जे आहे ते असंच की सुलेखा म्हणजे सद्गुणांचा पुतळा वगैरे. पण विचारून बघायला काय हरकत आहे? कदाचित तिच्या पुढ्यात बोलली असेल ती काहीतरी. ठीक आहे, मी प्रयत्न करतो. पण मी खरी वाट बघतोय ती अभिमानच्या येण्याची. कारण त्याच्याकडे एक अशी गोष्ट आहे. कुठली गोष्ट? निखिलची डायरी. हस्तकलेचा गृहपाठ दिलाय का आज शाळेत? नाही म्हणजे आम्ही शाळेत होतो तेव्हा आम्हाला हस्तकलेचा गृहपाठ मिळायचा. तेव्हा आम्ही बसायचो असे कात्री घेऊन कागद कापत. कधी घर तयार कर, कधी पताका तयार कर, कधी फुलं तयार कर. पण तुम्ही काय तयार करताय? घोड्याचा उरलेला भाग. म्हणजे? हे बघ, ही कोरी वही आहे ना. अरे देवा. आदिनाथ, आता ही वही माझ्यापेक्षा जास्त महत्वाची आहे का? शुभ्रा, असं नाही आहे ग. तूही माझ्यासाठी तितकीच महत्वाची आहेस. म्हणून तू आता उगीच फाजीलपणा करू नका. आता काय नवीन आहे वहीचं? ऐक ना, ह्या कोऱ्या वहीत जी काही पानं आहेत ना ती आपण एकत्र जुळवल्यानंतर ना एक नकाशा तयार होईल. पण आता तो नकाशा तयार होऊ शकत नाहीये कारण या वहीत सगळी पानच नाहीये. म्हणजे ना माझ्याकडे कोड्याच्या पहिल्या 4 ओळी आहेत पण शेवटच्या 2 ओळी नाहीयेत. पण असं कोडं सोडवण्याच्या फंदातच का पडायचं मुळात? अगं कारण हे कोडं सोडवणं जास्त इंटरेस्टिंग आहे. म्हणजे सुरुवातच मुळात कोडं पूर्ण करण्यापासून होते आणि तेच मी करतोय. आदिनाथ, हे जरा जास्त होतंय असं नाही का वाटत तुम्हाला? अजिबात नाही. उलट इट कॅनॉट गेट बेटर देन धिस. शुभ्रा, पट्टीच्या पोहणाऱ्याला ना स्विमिंग पूल मध्ये पोहण्यापेक्षा समुद्रात सूर मारायला केव्हाही आवडतो. म्हणजे आता तुम्ही समुद्राचा तळ गाठूनच वर येणार? सूर हा तळ गाठण्यासाठीच मारायचा असतो. तू जा ना, तू तुझी कामं कर. मी हे सगळं संपवतो. आता असंच बोलणार तुम्ही? 1 वर्ष होत आलं ना, आता जुनी झाली मी. आधी मी म्हणायचे मला काम आहेत, मला जाऊ द्या, तेव्हा तुम्ही? शुभ्रा, असं काय करतेस? अगं नाही राहू द्या, तुम्ही तुमचं कोडं सोडवा. बायको काय आहेच. शुभ्रा, टिपिकल बायकोसारखं काय बोलतेस? तुम्ही टिपिकल नवऱ्यासारखं नाही वागत आहात. इतर नवरे टीव्ही बघत बसता, तुम्ही ही वही घेऊन बसता. कोकणात असते तर बंबातच टाकून दिली असती मेलीला. शुभ्रा, शुभ्रा ऐक ना. शुभ्रा, शुभ्रा. हॅलो. हॅलो पूनम, मी बोलतोय ग. बाबा बोला ना, कसे आहात तुम्ही? मी उत्तम आहे. मुंबईला आलोय ग मी. अरे वा, काही विशेष? विशेष काय, तुम्हा मुलांची आठवण आली, आलो. बरं, मग इथे कधी येताय?
तू मला न्यायला येशील तेव्हा. बाबा मी बाळला सांगते ना. का तुला वेळ नाही? नाही तसं नाही, पण बाळ ऑफिसमधून येताना तुम्हाला पिकअप करेल. अरे हो, मी विसरलोच होतो. या घरात जरी कुणाचं प्रेत उठलं तरीही मी या घरचा उमरा ओलांडणार नाही असं ठरवलं आहेस ना तू? अच्छा, वहिनी म्हणाल्या का तुम्हाला? छे छे, आपल्या घरात कुसुम नावाची एक दवंडी सतत ठणठणत असते ना, तिच्यातर्फेच आलं माझ्या कानापर्यंत. बाबा हा प्रकार घडल्यापासून मी तिथे पाऊल ठेवलं नाहीये. चुका झाल्या असल्या तरी त्या चुकांना माफी असते पूनम. चुकीला माफी असते, मुद्दाम केलेल्या अपमानाला नाही. तुझ्या मनातला सगळा राग मी समजू शकतो बाळ. किंबहुना तुम्हा मुलांच्या मनात असलेली एकमेकांबद्दलची सगळी उणीदुणी मला नव्यानं जाणवता आहेत. पण यातूनही काही मार्ग निघू शकतो ना पूनम? इतरांबद्दल मला खरंच ठाऊक नाही, पण माझ्या बाबतीत जे काही घडलंय ते. असो, हे सगळं फोनवर नको बोलायला. आपण प्रत्यक्षात भेटू तेव्हा बोलूच. तुझी आई देखील तिथेच आहे ना? त्यांचीही भेट होईल त्या निमित्तानं. ठीक आहे, या तुम्ही इथे लवकरच, मी वाट बघते. तू मला न्यायला येणार नाहीस तर? त्यासाठी खरंच सॉरी बाबा. ठीक आहे, मी येतो लवकरच. मग भेटू आपण. काळजी घे हो बाळा. हो बाबा, तुम्ही सुद्धा. श्रीराम श्रीराम. मी करते. अगं राहू दे, मी करते. अगं असं काय करते? कंटाळा आला का मला बसून बसून? मी करते ना माई. शुभ्रे, मी काय म्हणत होते की जायचा विषय काढणार असशील तर मला अजिबात बोलायचं नाही माहिती त्याबद्दल. अगं जवळजवळ आठवडा होऊन गेला ग मला इथे येऊन. मग त्यात काय झालं? म्हणजे मी काही इथे कायमची राहू का? कुसुमात्या पुन्हा काही बोलल्या तुला? नाही ग बाई. तू लगेच अगदी तलवार काढून घोड्यावर स्वार होऊ नकोस हो. मला कोणी काही बोललेलं नाही. अगं पण मला काही कळतं का नाही? थोडक्यात गोडी असते ग. मी काही इथे तळ ठोकून राहणार आहे का? ते मलाही कळतं माई. आणि तिथे तो रमाक होत आहे, त्याचं काय करणार आहेस? तो गाव सोडून पळून गेलाय ना. मधुसूदनराव नाही का म्हणाले त्यांच्या मित्रांनी चौकशी केली म्हणून? तो कधीही परत येऊ शकतो. अगं म्हणून काय त्याच्या भीतीनं मी घर सोडून इथे येऊन राहू का? माझे खंड्याबनी त्यांचे किती हाल होतील ग. त्या खंड्याबनीचा विचार करतेस तू आणि मी इथे तुझ्या काळजीत बसले तसं काही नाही. शुभ्रे, काय वेड्यासारखं बोलतेस ग? मग काय, तू अजिबात जाणार नाहीयेस माई. म्हणजे काय मी कायमची इथे येऊन राहू का? माई मी काय म्हणते, आपण तुझ्यासाठी इथे छान छोटीशी जागा बघूया. उद्या मला मुलं झाली की त्यांनाही दोन्ही आजांचं प्रेम मिळेल नाही का? शुभ्रे, काही चाहूलंय का? अजिबात नाही, मी फक्त उदाहरण दिलं. आणि तू इतक्या जाण्याच्या गोष्टी करणार नाहीयेस, कळलं माई? अगं पण म्हणून मी तिथे. माई, हवं तर कॉलनीच्या बाहेर गोठा बांधून खंड्याबनीला इथे आणते, पण तू जायचं नाहीस, कळलं? नाही प्रिया, मला अजूनही असं वाटतं की आय शुड गो. अँड त्याने काही होणार नाहीये स्वप्नील.
आणि प्लीज तू पुन्हा पुन्हा असं म्हणू नकोस रे की हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तसं नाही प्रिया, पण काहीतरी निमित्त काढून. अरे निमित्त येतंय लवकरच. काय? म्हणजे माझं आणि आजोबांचं तेच बोलणं झालं की दादा आणि शुभ्राच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे ना ह्या महिन्यात. अरे हो, येस. काय किती तारखेला झालं होतं लग्न? तारखेचा जरा घोळ आहे कारण यांचं 2दा लग्न झालंय ना, एकदा देवळात एकदा वाड्यावर. पण एनिवे ते तारखेचं मोठी मंडळी बघून घेतील घरातली. बट वी आर प्लॅनिंग अ सेलिब्रेशन आणि हेच निमित्त असणार आहे हा तंटा मिटवण्याचं. अगं पण त्यावेळी सुद्धा भाई आलेच नाहीत तर काय? अरे शुभ बोल ना नाऱ्या. व्हॉट नाऱ्या? काय म्हणलीस तू? काही नाही, म्हण आहे आमच्या मराठीत, तुम्हा अमेरिकन लोकांना नाही कळणार. ए हॅलो, आय एम मोर इंडियन देन यू आर, ओके? हे सुद्धा तुला इंग्लिश मध्ये सांगावं लागतंय. मी तुमच्यापेक्षा जास्ती भारतीय आहे. मैं आपसे ज्यादा भारतीय हूं. ओके ओके कळलं बस. आणि काय रे, तू का रे आमच्यापेक्षा जास्त भारतीय? सी, तुम्ही इथेच जन्माला आलात आणि इथेच वाढलात, पण मी कामानिमित्त तिकडे गेलो. तिथे सेटल व्हायची संधी असून सुद्धा त्याला लाथ मारून मी इथे परत आलो. का? कारण माझ्या लोकांसाठी. बिकॉज आय लव्ह माय पीपल. हा, आता द पीपल आय लव्ड आर नो मोर. स्वप्नील, हो सॉरी. चांगल्या कॉन्व्हर्सेशनचा ट्रॅजिक ड्रामा करायची जी काही आर्ट जमले ना आता मला. स्वप्नील, देर आर पीपल हू लव्ह यू. दादा, शुभ्रा, आई, बाबा, आम्ही सगळे आहोत. वी ऑल आर युअर फॅमिली, हो ना? या, इट्स ट्रू. चल, आय कॅच यू लेटर. बाय बाय. इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे मोक्षसंन्यासयोगो नाम 18 शुभ्रा, ए शुभ्रा. काय आजोबा? अगं आदिनाथ गेला का ग कचेरीत? हो, आज लवकरच गेलेत ते. तुम्हाला काही हवंय का? नाही, मला काही नकोय. मगाशी तूच म्हणालीस ना काहीतरी बोलायचं आहे म्हणून. बैस बैस. नाही आजोबा, तसं काही महत्वाचं नाहीये. संकोच करू नकोस. आदिनाथाची तक्रार करायची आहे का? सांग सांग, विना संकोच सांग. नाही आजोबा, तसं नाहीये. पण आदिनाथ हल्ली सतत त्या वहीतच गुंतलेले असतात. म्हणजे ऑफिसमधून आले की वही, जेवण झालं की वही घेऊन बसतात. दुसरं कशातच लक्ष नसतं त्यांचं. माझ्याशी 2 शब्द बोलायला सुद्धा वेळ नसतो त्यांच्याकडे हल्ली. श्रीराम श्रीराम. वेडा आहे का हा मुलगा? तरी मी त्याला सांगितलं होतं, हा नुसता खटाटोप आहे, याचा काहीही उपयोग होणार नाही. ते जे काय कोडं आहे का, जे काय आहे ते अपूर्ण आहे. त्या वहीची पानं सुद्धा गहाळ झाली आहेत. त्यावर विचार करणं म्हणजे नुसती डोकेफोड करून घेणं आहे. हे मलाही सांगून झालंय, पण त्यावर हेही म्हणाले की ते अपूर्ण कोडं पूर्ण करूनच आपण ते सोडवू शकतो म्हणे. आता म्हणजे काय? काल प्रियाकडून कोरे कागद घेऊन आले होते आणि काहीतरी आकार कापत बसले होते. श्रीराम श्रीराम. हा मुलगा म्हणजे मला काही कळेच ना आजोबा, म्हणून म्हटलं तुमच्याशी येऊन बोलावं. शुभ्रा, आदिनाथ महादेव दादासारखा तापट स्वभावाचा नाहीये. मितभाषी आहे, शांत आहे.
पण हा एक स्वभाव मात्र त्यांनी अगदी थेट महादेव दादाचा घेतलेला आहे. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला ना की त्यानं झपाटून जाणं. पण आजोबा, महादेव दादांनी जर खरंच शास्त्री कुटुंबाची संपत्ती लपवली असेल तर ती पार्वती आजींना सांगितली असेलच ना? पार्वती वहिनी म्हणजे महादेव दादाचं मन होती ग. मग जर ती गोष्ट मी आठवून पाहिली तर? आयुष्याच्या